नमस्कार. येस फॅक्टरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या शहरात राहतो, आपण जिथे राहतो ते ठिकाण समृद्ध आणि सुंदर करण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये असते. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपण ते ठिकाण सोडून दुसरीकडे गेलंच पाहिजे किंवा एखाद्या मोठ्या शहरात मेट्रो सिटीजमध्ये गेलं तरच यश आपल्याला मिळतं, यामध्ये काही तथ्य नाही आहे. देशामध्ये, जगामध्ये असे अनेक लोक आहेत, ते जिथे राहतात तिथेच राहून एक सुंदर विश्व ते निर्माण करतात, स्वतःचं आयुष्य समृद्ध करतात. इतकंच नव्हे तर स्वतःसोबत अनेकांच्या जगण्यामध्ये सुद्धा ते बदल आणत असतात. येस फॅक्टरचा प्रयत्न हाच आहे की आपल्या प्रबळ इच्छाशक्तीला अशा काही एंटरप्रेनर्सच्या माध्यमातून त्यांच्या सक्सेस फॅक्टरची जोड देऊन आपल्यामध्ये सकारात्मक आणि अतिशय प्रेरणादायी अशा बदलाचं बीज पेरता येईल का, यासाठी येस फॅक्टरचा प्रयत्न आहे. येस फॅक्टर, चलो कुछ करते हैं, जिंदगी बदलते हैं. नमस्कार. आज आपण अशा एका दाम्पत्याला भेटणार आहोत ज्यांनी अतिशय अद्भुत शाळेची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातल्या अमरावतीसारख्या एका शहरामध्ये राहून त्याच ठिकाणी एक अशी शाळा निर्माण केली आहे जी कदाचित आपल्यापैकी अनेकांनी फक्त स्वप्नामध्ये पाहिली असेल. एक अशी शाळा ज्या शाळेमधून विद्यार्थ्यांना घरी जावंसं वाटत नाही, जास्तीत जास्त वेळ त्या शाळेतच राहावंसं वाटतं. एक अशी शाळा जी मुलांना सिलॅबससोबतच जगण्याशी जोडते. या शाळेची निर्मिती करणाऱ्या अतुल दादा आणि अमृताताई यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्या शाळेचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय आदरणीय अतुल दादा गायगोले आणि अमृताताई गायगोले. नमस्कार. शाळा आणि शिक्षण हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याचं कारण असं की जगातली सगळी माणसं एकतर पालक असतात, विद्यार्थी असतात किंवा शिक्षक असतात. या तीन कॅटेगरीमध्ये आपण या तीनपैकी एकामध्ये येतोच. त्यामुळे तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर अतुल दादा, आजवरचा तुमचा शिक्षण क्षेत्रातला प्रवास, अभ्यास, एकूण आत्तापर्यंत शिकण्याच्या भूमिकेतून तुम्ही जे काही आत्मसात केलं आहे, त्या सगळ्या अनुषंगानं माझा पहिला प्रश्न असा आहे, बेसिक प्रश्न आहे की शिक्षण म्हणजे नक्की काय? आपण इथून सुरुवात करूया. खरं तर हा विषयच असा आहे की शिक्षण म्हणजे काय हे समजायलाही आम्हाला 10 वर्ष लागलेली आहेत. म्हणजे शाळा सुरू केली आम्ही 2007मध्ये आणि 2007 नंतर साधारणपणे 2015-16च्या रेंजमध्ये ही गोष्ट लक्षात यायला लागली की आपण जे काम करत आहे ते शिक्षण नाही म्हणून. अच्छा. तर म्हणजे होतं काय की आम्ही जेव्हा ती शाळा सुरू केली तेव्हा आम्हाला त्यावेळेस जे वाटत होतं ते हेच वाटत होतं की चांगली बिल्डिंग असायला पाहिजे, आपल्याकडे जसे डेस्क बेंचेस होते ते नसायला पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सगळं काही आम्ही चांगलं करून टाकलं होतं. पण हळूहळू ते लक्षात यायला लागलं होतं की जे नेमकं या सगळ्या मोठ्या लोकांना म्हणायचं आहे, म्हणजे मग ते महात्मा गांधी असतील किंवा आईन्स्टाईन असतील किंवा टॅगोर असतील, जे कृष्णमूर्ती असतील, तर यांना जे शिक्षण म्हणायचं आहे त्या फ्रेममध्ये आमची ती शाळा नव्हती त्यावेळेस. अच्छा. आणि मग ते एक एक गोष्ट जेव्हा ती अनफोल्ड होत गेली, जसं त्यातलं आता एक उदाहरण सांगतो की माझ्या शाळेच्या वेळेस काय होतं आणि जी शाळा आम्ही चालवत होतो त्यात काय होतं, तर खूप काही फरक नव्हता. त्याचा फक्त थोडासा फॉर्म बदलला होता. अच्छा. थोडेसे कपडे चांगले होते त्याचे, थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं, कलर होतं बिल्डिंगला, वॉशरूम चांगले होते. तेव्हा मारत होते, आता विद्यार्थ्यांना मारत नव्हते. म्हणजे हा असा कॉस्मेटिक फरक खूप झाला. पण ज्याला काय म्हणतो आपण व्हॅल्यू वाईज काही फरक होता का त्याच्यात, तर तो तसा काही दिसत नव्हता त्याही शाळेत नाही, माझ्या त्या जुन्याही शाळेत नाही किंवा आताच्या मेन स्ट्रीमच्या शाळेत नाही. मग एक दिवस काय झालं की जेव्हा शिक्षण समजून घ्यायच्या त्या प्रक्रियेत होतो आम्ही, तर एक आईन्स्टाईनचं एक कोटेशन नजरेसमोर आलं. ते कोटेशन असं होतं, एक्सपिरियन्स इज लर्निंग अँड एव्हरीथिंग एल्स इज जस्ट अन इन्फॉर्मेशन. अच्छा. आता हे जेव्हा कोटेशन आम्ही जेव्हा सगळेजण म्हणजे अमृता आम्ही जेव्हा याला विचार करत होतो की अनुभव म्हणजे शिक्षण आईन्स्टाईनच्या हिशोबाने आणि बाकी सगळं म्हणजे फक्त माहिती.
म्हणजे ही समजा गोष्ट खरं असेल तर मग आपल्या शाळेत सुद्धा सुरू काय आहे सध्या? मग त्याचं उत्तर तर हेच निघालं की आपण हे माहितीवालाच कार्यक्रम करतो. मग लक्षात असं आलं की मी माझ्या शाळेत काय केलं होतं, तर त्याच्यातही माहिती ओरिएंटेडच ते सगळं काम होतं. मग माझ्या लक्षात आलं की तुझ्या MA मध्ये काय होतं आणि माझ्या इंजिनिअरिंगमध्ये काय होतं, तर त्याच्यातही फक्त माहितीच होती, त्यातही कुठे अनुभव नव्हता. मग जेव्हा हरेक अभ्यासक्रम जेव्हा आम्ही पाहत गेलो, मग तो लॉचा असेल, मग तो CAचा असेल, मग तो इंजिनिअरिंगचा असेल, मग तो कुठल्याही फील्डचा असो, तर लक्षात असं येत होतं की हा पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम जो डिझाईन केलेला आहे हा पूर्ण आईन्स्टाईनच्या भाषेत हा माहिती आधारित आहे. आणि तो सगळ्यात मोठा मला वाटते तो गेम चेंजर होता तो पॉईंट. अच्छा. की समजा हे आपलं इतक्या वर्षाचं मॉडेल, जे सक्सेसफुल मॉडेल म्हणून एक ब्रँड म्हणून आम्ही इमर्ज झालो होतो, आणि त्या मॉडेलच्या बिलीफलाच धक्का लागलेला आहे की नाही नाही तुम्ही तर एकदम उथळ काम करताय, तुम्ही तर हे इन्फॉर्मेशनचं काम आहे. तर मग आम्हाला लक्षात यायला लागलं की आपण आता हे अनुभव आधारित काम करायला पाहिजे, तो म्हणजे एक्सपिरियन्स बेस असायला पाहिजे. मग पहिले 1-1.5 वर्ष आमचे याच्यातही लागले की अनुभव म्हणजे नेमकं काय. तर त्यावेळेस ती भाषा खूप वापरल्या चालली होती, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. पण जेव्हा खऱ्या अर्थाने ते अनुभव आधारित शिक्षण आणि ते यांचं जे सगळं म्हणणं, जे कृष्णमूर्तींचं किंवा महात्मा गांधींचं की मेंदूचं आणि हाताचं शिक्षण, हृदयाचं आणि हाताचं शिक्षण, हे जेव्हा आम्ही समजून राहिलो होतो तेव्हा लक्षातच आलं की हे ॲक्टिव्हिटी बेस्ड असो किंवा प्रोजेक्ट बेस्ड असो किंवा हे प्रॅक्टिकल असो, हे म्हणजे काही अनुभव होत नाही. आणि मग त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण एक चांगला रिसर्च करून मग त्या अनुभव आधारितवरती काम सुरू केलं आम्ही. अच्छा. मला तुमच्या या सांगण्यातनं हे पटतंय की कुठल्याही दुसऱ्या अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम जास्त महत्त्वाचा आहे, तो जगण्याच्या जास्त जवळचा आहे. पण असं जरी असलं तरी परीक्षा, बोर्ड, मार्क्स या गोष्टी पण खूप मॅटर करतात. आजच्या काळात पण मॅटर करतात आणि पालकांसाठी तर प्रचंड मॅटर करतात. तर बघ आपल्या शाळेमध्ये नेमकं काय कल्चर आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन? मी ताईंना हा प्रश्न विचारेल. मार्क, परीक्षा या सगळ्या असल्या पाहिजेत असं पालकांना वाटतं, कारण अच्छा. त्यांना ते मापदंड वाटत असतं आणि आपल्यालाही काहीतरी वाटत असतं की यांना जर येत आहे तर यांनी दाखवावं. ज्या मुलाचं कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला लिहिता वाचता काय येणार नाही. बरोबर. ज्या मुलांना इथपर्यंत माहिती आहे की यांनी हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ही नस इथे असते, तर ते लिहू का शकणार नाहीत. अगदी बरोबर. तर असेसमेंट आहेतच, पण ते कुठल्या पद्धतीने सुरू होतं ते खूप महत्त्वाचं आहे. जसं आता आमच्या 3ऱ्या वर्गातली मुलं आहेत, तर आता ह्या मुलांना किडाच आपला मित्र वाटायला लागतो जर त्यांचा इन्सेक्ट हा प्रकल्प आपण बघितला तर. ओके. तर त्यांना असं बाहेर नेतो आम्ही काहीतरी बघायला की काय काय दिसतंय, तर मग ते रंग सांगतात, तपकिरी आहे, हिरवा आहे, निळा आहे, लाल आहे. मग बरोबर. त्या रंगांच्या पाठी त्यांना काहीतरी वाटायला लागतं कुतूहल की हे काय. ओके. आणि मग त्यांना आम्ही त्यांचे फेवरेट रंग विचारतो, त्या हिशोबाने ते किडे आपले घेतात की हा बरं. माझा किडा, हा माझा किडा. आणि ज्या वेळेस त्या किड्याबद्दलचं बिलॉंगिंग त्यांना वाटतं की हा माझा आहे, तेव्हा ते त्याच्या प्रेमात पडतात. बरोबर. आणि जसं प्रेमात एखादं कोणी वेडवतं त्यांना दुसरं काही दिसत नाही, दिसत नाही. बरोबर. तशा पद्धतीने ही मुलं त्यांच्या मागे लागतात. आता मागे लागतात म्हणजे काय होतं, ते काय एकटेच त्यांच्या मागे लागत नाही, तर ज्या शिक्षिका असतात त्यांनी एक डिझाईन असा ठेवलेला असतो की त्या किड्याच्या मागेच त्याचं जग फिरलं पाहिजे. आता तर ह्या किड्याकडे बघत राहा, याचे किती पाय आहेत, मागे पुढे जातात का, मग तुझे 2 पाय आहेत तर तू 2 एकत्र उचलतोस का, अशा पद्धतीचे बिग क्वेश्चन्स त्यांना ते देतात. मग ते लिहायला देखील लावतात. तर लिहिणं वाचणं आलं, मग ते पाय मोजा. आता 3रीतल्या मुलांना पाय मोजायला लावले तर ते काय टेपपट्टी घेऊन तर मोजणार नाहीये. मग ते अंगठ्याचा आकार किती असतो, नखाचा आकार किती असतो, अशा पद्धतीने अॅनाटॉमी पण शिकतात. बरोबर. आणि जेव्हा हे शिकतात तेव्हा त्यांना लिहायचं पण आहे. बरोबर. माझ्या किड्याबद्दल मी लिहिणार, तर ते ड्राफ्ट बनवतात. पहिला ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट, तिसरा ड्राफ्ट. बरोबर. आता एवढंच नाही तर मग ते किडे बघायला दुसरीकडे पण जातात. मग घरात किती किडे आहेत, ते कसे असू शकतात, मग ते एकमेकांसोबत विचार करतात की तुझा किडा कसा, माझा किडा कसा. जसे पालक एकमेकांच्या मुलांबद्दल बोलत असतात की तुझा मुलगा कसा, माझा मुलगा कसा, तर ते आपल्या किड्यांबद्दल सांगतात. मग त्याचे बरोबर. ग्रुप डिस्कशन्स होतात. आता एवढ्या कमी वयात जेव्हा त्यांचे ग्रुप डिस्कशन्स होतात, ते दुसऱ्या वर्गात जाऊन ते स्वतःचा प्रोजेक्ट दाखवतात, तेव्हा त्यांच्यामध्ये जी सहिष्णुता येते किंवा जे ते कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही आज म्हणता, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सगळे ट्रॅक त्यांना 3ऱ्याच वर्गात येतात. त्याच्यानंतर त्यांना काही काही म्युझियम्स दाखवतात. ते झाल्यावरती ते आपल्या आईवडिलांना सगळं प्रात्यक्षिक करून दाखवतात की हे असं. आणि आजपर्यंत जे काही आम्ही रिफ्लेक्शन्स बघितले, फीडबॅक्स बघितले, त्यात हेच आहे की ते किडे मारू देत नाही. अच्छा. आणि त्यांना इंटरडिपेंडन्सी थिअरी समजलेली आहे. ते बायोडायव्हर्सिटीवर बोलू शकतात. वा. तर एका मुलाने त्याच्या टीचरला विचारलं की स्पायडर हा इन्सेक्ट कसा दिलाय तुम्ही आम्हाला.
अवाक झाली ती. स्वतः बायोलॉजीची स्टुडंट असून अच्छा. तिने त्याला म्हटलं की मी उद्या येऊन तुला सांगते की खरंच मी काय बोलते ते बरोबर आहे की नाही. तर आपण कितव्या अशा वर्गातल्या मुलाने पद्धतीने विचारलं? तिसऱ्या वर्गातल्या, आणि तिने ते अभ्यास करून येऊन सांगितलं की हो रे बाबा तुझं बरोबर आहे की स्पायडरला इतके इतके पाय आहेत किंवा जे काय कोणता फायलमच्या जातीचा आहे त्याच्यामुळे ते नाही आहे. तर ही जी भावना त्यांच्यामध्ये येते ती कारण त्या किड्याच्या प्रेमाबद्दल येते. बरोबर आहे, आत्मीयतेतून येते, हा. मार्क्सच्या त्या कंपल्शनमुळे ही येते. त्यांची स्टोरी आहे, Yes. त्यांचा किडा आहे, त्यांचा इन्सेक्ट आहे. हा, लर्निंग हिअर इज कंटेजियस. वॉट वी से की लाफ्टर जसं कंटेजियस आहे तर हे संक्रमक आहे. करोनाच फक्त संक्रमक असू शकत नाही, तर लर्निंगही असू शकतं. तर इथे जेव्हा ती मुलं लिहितात वाचतात त्याच्याचबद्दल, तर त्यांच्या मनात त्याच्याबद्दलची इतकी आपुलकी येते की ते त्याच्या निगडीत जितक्या वस्तू असतात त्या पण ते वाचतात. त्याचा त्या विश्वाचा एक भाग होऊन जातात. हा, तर शेवट त्यांना काहीतरी द्यायचं असतं की आता असेसमेंट तुम्ही जे म्हणतात, आमच्याकडे असेसमेंट ही आहे की तू पुस्तक लिह. तिसऱ्या वर्गातल्या मुलाला जर तुम्ही हे चॅलेंज द्याल की तुला पुस्तक लिहायचं आहे आणि हे पुस्तक लोकांपुढे जाणार आहे, बाकीच्या शाळातले मुलं हे पुस्तकं वाचतील आणि तू जी किड्याची माहिती दिली आहे ती ऑथेंटिक असली पाहिजे, म्हणजे ती चुकीची नको, तर त्याच्यावर किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येणार. मग तुम्ही आता अवतीभोवती बघता, तुम्ही पण ज्या शाळेत सुरुवातीला काम केलं, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना आत्ताच्या शिक्षण पद्धतीविषयी तुम्हाला काय वाटतं? खरं तर आता मी तुम्हाला ऑडियन्सला हाच प्रश्न विचारतोय की तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते कसं होतं? ते अनुभव आधारित होतं की माहिती आधारित होतं? ते तुमच्याशी बोलल्यानंतर तर हे स्पष्ट होतं आणि धक्का पण बसला की हे माहिती आधारितच शिक्षण आम्ही शिकलो. पण खरं तर ते माझं स्टेटमेंट नाही, ते एका नोबेल लॉरेटचं स्टेटमेंट आहे ते. बरोबर. म्हणजे असं आपण म्हणतो की त्यांनी आजपर्यंत जगात सगळ्यात जास्त मेंदू वापरलेला आहे, हे त्याचं स्टेटमेंट आहे. मी फक्त ते समोर आणत आहे. तर तुम्ही त्या स्टेटमेंटला तुम्ही कसं घेता तुमच्या लाईफमध्ये, किंवा एखादा घेईल कसं? मी कसं घेतलं? मी तेच घेतलं की नाही बाबा, माझं मग शिक्षण नाही झालेलं आहे, माझी डिग्री झालेली आहे, मी क्वालिफाईड आहे काहीतरी, की एक इंजिनियर म्हणून क्वालिफाईड आहे. सर्टिफाईड पण आईन्स्टाईनच्या भाषेत माझं शिक्षण नाही झालेलं आहे, मला त्या इंजिनिअरिंगची माहिती आहे, मला कुठलाही अनुभव नाही आहे. तर हे मी समजलेलो आहे. तुम्ही सांगा तुमच्यासोबत काय झालेलं आहे? नाही, पण मला ह्याला आता प्रश्न असा पडतोय की मग एज्युकेटेड म्हणायचं तरी कोणाला? आता ते तर खरं तर ते आईन्स्टाईन सांगून चुकलेले आहेत, हां. आणि त्याचं उत्तर स्वतःला शोधावं लागेल. मी स्वतः सांगतो की माझं एज्युकेशन त्या अर्थाने मग झालेलं नाही. बरोबर. तर किती लोक तुम्हाला असे दिसतात की जी गोष्ट ते बोलतात ती गोष्ट ते करतात? फारच क्वचित. त्याचं कारणच आहे की त्यांनी माहिती घेतलेली आहे. त्यांना ज्ञानेश्वर माहिती आहे, त्यांना गांधी माहिती आहे, त्यांना राम माहिती आहे. गांधी मान्य आहे, पण गांधीचं म्हणणं मान्य नाही आहे. तर हां, आईन्स्टाईन मान्य आहे, पण आईन्स्टाईनचं म्हणणं नाही मान्य आहे. हे याचा अर्थच असा आहे की त्यांना ते समजलेलं नाही पूर्णच्या पूर्ण. तर या सगळ्या गोष्टींमधून लक्षात येतं असं की मी आता जसं करोना काळातली ही गोष्ट होती ही, की अतिशय त्या अर्थाने डिग्री होल्डर्सच्या अर्थाने शिकले सवरलेले लोक, त्यांना समजा कोणी म्हटलं की यार तुम्ही ना एक काम करा, त्या आंब्याच्या रसाला की नाही थोडंसं बॉईल करून घ्या, त्यांनी कोरोना वगैरे होणार नाही, तर कदाचित लोकांनी केलं असतं. बरोबर. म्हणजे एका जगाच्या लेवलवरती समजा स्टुपिडिटी समजा तुम्हाला चेक करायची असेल, मला असं वाटतं करोना काळातले सगळे बेस्ट एक्झाम्पल आलेले आहेत. कोणी म्हणून राहिलेलं आहे की आर्सेनिक अल्बामच्या गोळ्या खा, लोक ते करून राहिले. कोणी म्हणत होतं क्लोरोपिन खात, लोक क्लोरोपिन खात होते. कोणी म्हणत होते काळे प्यात, लोक काळे पित होते. मी कसं समजू की हे लोक शिकलेले आहेत म्हणून? बरोबर. तर म्हणण्याचं तात्पर्य की एखाद्या गोष्टीचं शहानिशा न करता, त्या व्हायरसला नीट न समजता, त्याच्या इव्होल्युशनला नीट न समजता, धडकन कोणीतरी व्हॉट्सअपवरती टाकत आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ॲक्शन करत असं, मग समजायचं कसं? नेहमी आमच्या याच्यातून निघतं ते की फील्ड कुठलीही असो, स्तर कुठलाही असो, जागा कुठली असो, डिग्री कुठली असो, पद कुठलंही असो, तुम्हाला 5% लोक रिसर्च ओरिएंटेड भेटतात. बरोबर. बाकी 95% नुसतं असे असतात. मग तुम्ही कुठलंही पद घ्या, तुम्हाला तसेच लोक सापडतात. याचं मूळ कारण काय? मूळ कारण ते बाबाजींनी म्हटलेलं स्टेटमेंट आहे. बरोबर. की माहितीच्या आधारावरती हे पास झाले, पाठांतराच्या आधारावरती किंवा एखादी परीक्षा क्रॅक घेऊन, याचा अर्थ असा नाही होत म्हणते की तुम्ही शिक्षित आहे. बरोबर. तुमच्याकडे माहिती आहे माहिती आहे. की या आयोगाचं नाव काय, त्या आयोगाचं नाव काय, याला काय म्हणतात, शिवाजींचे वडील कोण होते, त्यांचे वडील कोण होते, त्यांचे वडील काय, हे तुम्ही पाठ केलेलं आहे. बरोबर. आणि ही सगळी माहिती आजच्या डेटमध्ये ही सगळी मोबाईलजवळ आलेली आहे. अवेलेबल. आणि तसा पाहिला तर त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी फारसा संबंध येत नाही. हा, म्हणजे एखाद्या वेळेस कसं आहे की 100 वर्षाच्या अगोदर
एखाद्याला ही माहिती असणं गरजेचं होतं की अमरावतीचं तापमान काय आहे, इकडे काय पीक उगवते. आज ते तितकंसं राहिलेलं नाही आहे. ते म्हणजे मी इथे आलो अमरावतीला आणि मला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर एका क्लिकवरती अवेलेबल आहे. बरोबर आहे. ते इथे साठवून ठेवण्याची गरज नाही. त्याची तितकीशी गरज नाही राहिलेली आहे. म्हणजे तर म्हणण्याचं तात्पर्य की मग माझं शिक्षण काय झालेलं आहे, तर माझ्या शालेय शिक्षणात कुठेही अनुभव नव्हता, ते अनुभव आधारित नव्हतं, म्हणून माझं माहिती आहे फक्त, मी शिक्षित नाही. बरोबर. मग हे माहिती म्हणजे त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की ही माहिती साठवण्याची स्पर्धा म्हणूया किंवा सवय म्हणूया, हा अडथळा आहे मुख्य शिक्षणातला? नाही, मला तेही नाही वाटत. म्हणजे आता हा ज्या संदर्भातला प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की मग माझ्या जाऊ दे आईन्स्टाईनच्या भाषेत एखाद्या विद्यार्थ्याला 100% मार्क मिळाले आणि एखाद्याला 50% मिळाले, त्याच्यात मग फरक काय आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे याला 100% माहिती आहे, याला 50% माहिती आहे, आणि सेम टाइम तो हे म्हणतात ते दोघे जण शिकलेले नाहीत म्हणते. अच्छा, ओके, बरोबर. म्हणजे माहितीच्या आधारावरती तुम्ही चहा बनवत आहे एखाद्या शेफचं, आणि जो टपरीवरती जो चहा बनवणार असतो त्याला काय माहिती काय सुचतं, पण तो भलत्याच वेळेला टिकटिक करत राहतो आणि तो असं उचलत राहतो, चव घेत राहतो. तर तो इंट्युशनच्या बेसवरती काम करतो, तो त्याच्या अनुभवाच्या आधारावरती काम करतो. आणि मान्य सगळ्यांनाच करावं लागेल की हे इन्स्ट्रक्शनल बेस्ड आहे आणि ते इंट्युशन बेस्ड आहे, आणि तुमचे इंट्युशन डेव्हलप होतात अनुभवात. ट्युशन आणि इंट्युशन मधला फरक आहे. फरक एक्झॅक्टली फार सुंदर हे केलेलं आहे ते, की ट्युशन आणि इंट्युशन मधला फरकच आहे की त्याच्यात अनुभव आहे. बरोबर आहे. मग दादा मला आणखी एक प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष झाली, दशकानुदशकं चालली आहेत, म्हणजे तुम्ही ज्या शिक्षण पद्धतीतून आलात, मी आलो, आणि माझ्यानंतर आता माझी मुलं पण त्याच शिक्षण पद्धतीतून जात आहे, तर ही जी अनुभवाधारित शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे शासनाला किंवा यंत्रणेला याची जाणीव होत नाही आहे का? हे सगळे असे प्रश्न विचारून कदाचित आम्ही खूप लोक दुखावतील यांनी. पण एक याचे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर त्यांना खरंच जेन्युइनली माहीत नसेल, किंवा मग माहिती असेल तर काही करता येत नसेल. म्हणजे एक लक्षात घ्या की आम्ही 10 वर्ष एक सक्सेसफुल शाळा चालवत होतो, आणि 10 वर्षानंतर आम्ही असं कबूल करणे की नाही आम्ही मागच्या 10 वर्षांनी सगळं चुकीचं काम केलेलं आहे. मला नाही वाटत हे करेज, म्हणजे हा ओपन माइंडनेस किंवा ॲक्सेप्टन्स किंवा माझं चुकलं आहे, आणि ते सगळं सुरळीत सुरू असताना ही जाणीव होणं, तर ते ना थोडंसं कठीण राहतं की यार मग तुम्ही जे सांगून राहिलेलं आहे सगळं खरं आहे, मला पटत आहे, पण मी राबवू नाही शकत. आमच्या शाळेत खूप जण येतात, शिक्षण क्षेत्रातले मॅक्झिमम लोक येतात, त्यांना प्रिन्सिपली सगळं ते पटून जातं, पण ते ओपनली याच्यासाठी मान्य नाही करू शकत की त्यांना माहिती आहे की समजा हे मान्य केलं तर मग आपल्याला बदलावं लागेल, आणि ते कठीण काम. ती बदलण्याची तयारी नाही. आणि मास लेवलवरती एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्वीडनचे, फिनलँडचे आणि पोलंडचे उदाहरण जेव्हा आपण देतो तेव्हा ते उदाहरण जसं एक नियम आहे भौतिकशास्त्रातला, वेळ, काळ, जागा बदलली की संदर्भ बदलतात. बरोबर. तर फिनलँड तिथे आहे, आपण इथे आहे. त्यांची परंपरा वेगळी, आपली परंपरा वेगळी, त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत. तिथलं सोल्युशन हे आपलं सोल्युशन नाही असू शकत नाही. तर त्यांची लोकसंख्या कमी आहे, मग आपल्या इथे लोकसंख्या एक, मग आपण धोरण एक म्हणून राहिलेलो आहे, मग ते पॉसिबल होईल का? त्याचं उत्तर तेच आहे की एखाद्या वेळी मान्य असेल, बरोबर, म्हणजे करतील कसं? म्हणजे मी माझ्या जिथली गोष्ट सांगतो तुम्हाला की जी शाळा आमची होती पहिलीवाली, त्याच्यातले टीचर्स समजा 100 असतील तर रिटेन्शन फक्त 20% झाले. ते 2 वर्षात शाश्वतच्या ट्रान्झिशनमध्ये निघून गेले. अच्छा, ते टिकले नाही, कारण त्यांना ते हार्ड चाललं होतं सगळं. बदल पचवण्याची किंवा स्वीकारण्याची तयारी नव्हती. हा, कारण मेहनत होती त्याच्यात, स्वतःला बदलायचं होतं. कारण काय ना, इन्फॉर्मेशन समजा तुम्हाला क्लासमध्ये पास ऑन करायची आहे, तर त्याला काही खूप म्हणजे खूप तुम्ही हुशार थोडे लागतात. ती तुम्ही पाठ करा, नीट तयारी करा आणि लेक्चर डिलिव्हर करा, त्याची एक परीक्षा घेऊन घ्या. पण इथे अनुभव आधारित म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण रिस्क आहे. ती बरोबर, रिस्क उचलावं लागतं. तर ती रिस्क कोण घेईल? तुम्हाला असं वाटतं सगळं तिथे दळलं आहे ते. म्हणजे एखाद्या वेळेस काही कोणाला करायचंही असेल, पण खूपदा तर हे होते, म्हणजे आम्ही आमच्याच उदाहरणावरून घेतो, ज्या दिवशी आम्ही शाळा सुरुवात केली त्या दिवशी आमची नियत खराब होती किंवा इंटेन्शन खराब होती असं थोडी होतं. पण 10 वर्ष लागले ना, कोणी समजूनच सांगत नाही. बरोबर, तो मार्ग सापडायला तो मार्ग सांगत नाही तो. बरोबर आहे. तर एखाद्या वेळेस त्यांच्यापर्यंत तसं कोणी पोहोचलंही नसेल. अगदी बरोबर.
आणि जे तर काही ह्याची लिखाण शक्यता- झालेलं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल, तुम्ही जर का अरविंदोंचं बघाल किंवा तुम्ही गांधीजींचं बघाल, कोणाचंही ज्या कोणी व्यक्तीने लिहिलेलं आहे खूप मोठं मोठं समरील बघा तुम्ही, ते इतकं क्लिष्ट करून लिहिलेलं आहे की ती पायरी चढायला पहिलेच भीती वाटते. बरोबर आहे. असं मला मुळेच वाटत नाही की शासनाला काही दिसलं नसेल, पण एवढ्या मास लेवलवरती एवढा मोठा उपक्रम करावा असं अशी वाटतं की हिंमत- ते सामान्य माणसांसाठी नाहीच आहे. हा, कारण ते इतक्या क्लिष्टपणे लिहिलेलं असतं, इतकी सिम्प्लिफाईड गोष्ट खूप मोठ्या याच्यावरती खूप मोठ्या मोठ्या पुस्तकांमध्ये दडलेली असते ती शेवटच्या बरोबर. पानावर कुठेतरी एका लाईनीत, आणि सुरुवातपासून ते जे इंट्रोडक्शन लिहितात त्याच्यात बरोबर. घाबरून जातो माणूस की कसं काय जाणार, कारण बरेच लोक करतात आहे प्रयत्न, पण ते बरोबर. तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. होऊ शकत नाही. नाही म्हणजे खरं तर पहिल्यांदा अशी जाणीव होते आणि अनेकांना होत असेल की अनुभवाधारित शिक्षण आणि माहिती आधारित शिक्षण याच्यातला फरक इतक्या चांगल्या पद्धतीने तो कळतोय, आणि याचा धक्का बसतो की आपण आत्तापर्यंत माहिती आधारित शिक्षणावरच खूप डिंग्या हाकत होतो. म्हणजे त्याचा ते शिक्षण खरं तर अहंकार वाढवणारच आहे की खरं आहे. माझ्याकडे इतक्या सर्टिफिकेट्स आहेत, मी इतका मोठा आहे, ह्याच्या पलीकडे फारसे काही हासिल होत नाही. असं- एक गंमत सांगतो तुम्हाला. शाळा आम्ही जे वर्कशॉप्स घेत राहते पालकांसाठी किंवा जे देशातून वेगवेगळे लोक येतात, त्यांना शाश्वत वे ऑफ लर्निंग काय आहे हे समजवतो आम्ही. बरोबर. ती गंमत अशी आहे की आमचे इथे एक केमिस्ट्रीचे टीचर आहेत, त्यांचं PhD झालेलं आहे. त्यांनी लगेच जॉईन केलं आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही आमचा वर्कशॉप अटेंड करा पहिले. बरोबर. त्यांनी वर्कशॉप अटेंड केला आणि त्यांनी जे सगळ्यात शेवटची प्रतिक्रिया अशी दिली की समजा शिक्षण हे असं असेल जे मला 3 दिवसात समजलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की माझं शिक्षण झालेलं नाही, मी डॉक्टर लावणार नाही आहे याच्यानंतर. अच्छा. PhD झालेल्या व्यक्तीने असं सांगितलं. आणि तिने हेही सांगितलं बरं की सिरियसली केलेली आहे म्हणून PhD. वा. तर मला असं वाटतं की हे अनुभवाधारित शिक्षण जे आहे, ज्याचा उल्लेख आपण मगापासून करतोय आणि तो समजून घेण्याचा मीही प्रयत्न करतोय, तर या अनुभवाधारित शिक्षणानं, या पद्धतीनं जगामध्ये नेमके काय बदल होऊ शकतील? काय आहे, आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की सगळा नॅरेटिव्ह हा फिक्स केलेला आहे की माणसाने टूल बनवलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे, पण ती सुद्धा गोष्ट खरी आहे की ती टूल माणसांनी चांगल्या पद्धतीने वापरलेली नाहीत. अनुभव आधारित शिक्षणातून एक गोष्ट व्हायला पाहिजे, ती म्हणजे सा विद्येय विमुक्तेय, की मला समजा कळलं आहे की अजिनोमोटो हे खराब आहे, तर मी खाणं सोडलं पाहिजे. बरोबर. मला समजा हे कळलं आहे की हेट्रेड पसरून काहीच उपयोग होत नाही, तर माझ्या कल्चरमध्ये आलं पाहिजे, माझ्या बिहेवियरमध्ये आलं पाहिजे. मला समजा हे लक्षात येत असेल की द्वेषाने काम नाही होत, ते एका सिस्टमने काम होईल, तर ते माझ्या कल्चरमध्ये येईल. पण म्हणजे मुंह में कुछ तो भी और दिल में कुछ तो भी असं नाही होत राहतं. तर म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की समजा मला माहिती आहे की नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं जे काही अन्न असेल हे पौष्टिक असते, याचा अर्थ असा आहे की ते मी पिकवायलाही पाहिजे आणि जे लोक पिकवून राहिलेले आहेत त्यांना चांगला रेटही दिला पाहिजे. बिलकुल. मी त्या भाजीवाल्यांसोबत, त्या लोकांसोबत भावठावणी करायला पाहिजे. Exactly. बरोबर. हे माझ्या कल्चरमध्ये जाईल. आणि असं समजा होत असेल तर याचा अर्थ की तो शिकलेला आहे, तो एज्युकेशन दॅट ते लिबरेट लक्षण आहे शिक्षित असण्याचं. ते शिक्षित आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे नुसतंच काहीतरी एखाद्या एखादी जाहिरात येऊन राहिलेली आहे आणि तुम्ही त्याचे ब्लाइंड फॉलोअर बनत आहे त्या प्रॉडक्टचे, याचा अर्थ तुम्ही शिक्षित थोडी आहे. बरोबर. म्हणजे मगाशी एक तो चर्चा होत होती की हिटलरच्या सोबत कोण कोण होते, तर तिथले शिक्षक होते, तिथले इंजिनियर्स होते, तिथले सायंटिस्ट होते, तिथले डॉक्टर्स होते. मग हे लोक शिकलेले होते का? पण विवेकाचा अभाव होता. येस. तो विजडम समजा येत असेल आणि तुम्ही म्हणजे विमुक्त होत असाल, ते चांगले विचार तुम्ही उन्नत भावनेने तुम्ही काम करत असाल, याचा अर्थ तुम्ही शिकलेले आहे. वा. ही शिक्षणाची डेफिनेशन होऊ शकेल. एक आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. नीती आयोगानं नुकताच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केलं आहे. हो. पुढच्या काही वर्षांमध्ये ते लागू होण्याची शक्यता आहे. तर त्या धोरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? एक सगळ्यात पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंटचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी छेडला आहे त्या विषयाला. छेडला. त्यांनी त्याचं स्ट्रक्चर बदलवलेलं आहे. बरोबर. जे की अपेक्षित होतं ते खूप वर्षापासून. ते अनुभवाधारित शिक्षणाकडे जाणार आहे. ती क्लिअरिटी अजून कागदावरती आहे फक्त थोडीशी. अच्छा. म्हणजे आमचं म्हणणं असं असतं की जोपर्यंत मी एखादं मॉडेल पाहत नाही तोपर्यंत मी त्याला सर्टिफाय करू नाही शकत. बरोबर. कारण काय होतं की ज्या हरित क्रांतीचे आपण गोडवे गाले होते, आज त्यांनी कॅन्सर ट्रेन दिलेली आहे आपल्याला.
आज त्याचे सगळे दुष्परिणाम दिसून चाललेले अगदी बरोबर. तर म्हणून आज त्याला नाही बोलतात काहीच. तर आता त्याचं इम्प्लिमेंटेशन तर आता हळूहळू सुरू होईल त्याचं. पण थोडीशी एक लेअर त्यांनी काढलेली आहे हे नक्कीच आहे, म्हणजे याच्यात काही डाऊट नाही. आणि याच बहाण्याने चर्चा होऊन राहिलेली आहे, घराघरात एज्युकेशनवरती चर्चा होऊन राहिलेली आहे. मला असं वाटतं हे खूप असतं, बरोबर. लोक चर्चा करतील, जागरूक होण्याची शक्यता दिसते आहे. तर ही एक त्यातला पॉझिटिव्ह पाऊल आहे. पण सेम टाइम समजा ते इम्प्लिमेंट नाही झालं तसं, मग काही कामाची गोष्ट नाही. बरोबर आहे. मग ते म्हणजे नुसतं कागदावर राहून उपयोग नाही. कारण इतक्या मास लेवलवरती उतरवायचं आहे ना तुम्हाला, बरोबर. इतक्या मास लेवलवरती उतरवायचं आहे आणि कोणाच्या थ्रू उतरवायचं आहे. तर पुन्हा ते काय वाईटच बोलावं लागते की शाळा कोणाला सुरू करायच्या असतात. किती क्रिएटिव्ह लोक खरंच शाळा सुरू करतात की एका अजेंडातून सुरू केल्या जाते की एक इन्स्टिट्यूशन आपल्या हातात राहतात आणि मग ते लॉंग टर्म कामात पडतात. बरोबर. या लोकांजवळून तुम्ही खूप चांगल्या अपेक्षा नाही ठेवतात तुम्हाला, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक अजेंडा आहे बरोबर. की माझ्याजवळ 1000 लोक काम करून राहिलेले आहे, तर ते कुठल्या तरी कामात पडतील माझ्या. तर त्यांच्याजवळ तुम्ही कुठलंही जरी शस्त्र दिलं तरी मला नाही वाटत की त्याचा ते चांगला वापर करतील. म्हणून तिथे तो एक आहे. दुसरी गोष्ट की एक्झिक्यूट कशा लेवलनी केला जाते हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मिशन इम्पॉर्टंट आहे, पण मेकॅनिझम काय ते सांगावं लागेल. ते महत्वाचं आहे. मेकॅनिझम नसेल तर फायदा काय त्याचा. बरोबर. म्हणून ते आज थोडंसं प्रीमॅच्युअर होईल त्याच्यावरती. म्हणजे शिक्षण हे अनुभवाधारित असलं पाहिजे हा आग्रह तुम्ही कराल. खरंच माझा नाही आहे तो. ज्यांना आपण नोबेल पारितोषिक दिलेलं आहे आणि ज्यांचे उदाहरणं, ज्यांच्या बायोग्राफी आपण सगळे वाचत त्याच्यासाठी राहतो, अनेक महान लोकांचा आग्रह आहे. तर त्यांचंच म्हणणं आहे, ते आपलं थोडी म्हणणं आहे की बरोबर. हृदयाचं आणि मेंदूचं शिक्षण असायला पाहिजे, हातांचं शिक्षण असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हे समजा शिक्षण होत असेल तर ते त्याला शिक्षण म्हणत आहे. बाकी तर ते लिटरसी म्हणून झालेलं आहे. माहिती. बरोबर. मला इंग्रजी बोलता येते, मला मराठी येते, मला 2-4 वाक्य येतात, मला 2-4 नियम येतात फिजिक्सचे, इतकंच आहे फक्त. दुसरी गोष्ट ती आज 21व्या शतकात गरज नाही, ते सगळं याच्यात आलेलं आहे. बरोबर. पण अशा पद्धतीचं शिक्षण जर मिळत नसेल तर काय धोके आहेत असं तुम्हाला वाटतं? मी करोना काळातले सगळे प्रॉब्लेम जे होते हे इझी प्रॉब्लेमला क्रिटिकल कसं काय झालं त्याच्याच्याने झालं की 95% रोट लर्निंगचे प्रॉडक्ट होते, फक्त माहिती असलं. बरोबर. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. व्हॉट्सअप बघ की अतिशय म्हणजे ग्रामीण भागातले काही आम्ही जिथे जिथे व्हिजिट करायचो ते लोक फार मस्त म्हणायचे, हमको नाही होता म्हणे करोना. ग्रामीण भागातले लोक इथले शहरातले काही जे आहेत म्हणजे तुम्ही जे फॅटॅलिटी रेट आपण धारावीतला पकडत होतो तसं काही झालंच नाही तिथे. जो काही आपण स्लममध्ये पकडत होतो तो आपल्या डोक्यात चालवत होते काहीतरी, तिथे काहीच नव्हतं ते. तर आता हे सगळे प्रश्न निर्माण करत आहे की खरंच आरोचं पाणी चांगलं आहे की नाही आहे. मग प्रश्न हा येतो की आरो कोणी डेव्हलप केलं? आता शिक्षित माणसाने केलेलं आहे. मग याचीच तर गडबडणी झालेली आहे सगळी. आणि आता तुम्ही सांगून राहिले की आरोचं पाणी नका. बरोबर. तर ही जी सगळी गडबड होते ही सगळी याच्याचसाठी होते की त्यांचं कन्व्हिक्शन नसतं. बरोबर. म्हणजे एक फार सुंदर म्हण आहे, कळते पण वळत नाही. खरं नाही. समजा तुम्हाला कळलं असेल ना तर वळलं असतं. अगदी बरोबर. तुमचे 31 डिसेंबरचे रिझोल्युशन नाही तयार होणार की मी 5 किलोमीटर धावेल, मी साखर सोडेल, मी अमकं करेल, मी टमकं करेल. तुम्हाला समजा कळलेलं आहे की माझ्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे की मला 5 किलोमीटर रोज धावावं लागेल, तुम्ही धावाल असतं. बिलकुल. तुम्हाला कुठल्याही जास्ती अलार्मची गरज पडत नाही, कोणी तुम्हाला सांगेल याची काही गरज नाही, स्वतःहूनच करा. बरोबर आहे. तर म्हणून जगाच्या आतापर्यंतच्या सगळ्या इतिहासाच्या सगळ्या टप्प्यात समजा तुम्ही पाहिलं तर स्टुपिडिटी हा कॉमन विषय आहे. पहिलेही ते माहितीच्या आधारावरती काही व्हायचं, पण निदान त्यावेळेस त्याची इतकीशी गरज नव्हती. म्हणजे 100 वर्षाच्या अगोदरच्या शेतकऱ्याला गुवाहाटीच्या राज्यात काय होऊन राहिलेलं किंवा आसाममध्ये काय होऊन राहिलं याची गरज नव्हती. आज तसं नाही राहिलेलं आहे. जेव्हा पूर्ण वैश्विक झालेलं आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभव आधारित माहितीसुद्धा पाहिजे. माहिती पाहिजे, ते अनुभवाने पाहिजे. पण ते अनुभवाशिवाय जर असेल तर त्याला अर्थ नाही आहे. मग त्या तुमच्यामध्ये आणि या मोबाईलमध्ये जास्ती फरक काही फरक नाही आहे. तर एकूणच जे शिक्षण आपल्याला जागृत करतं, जाणीवा आणखी तीव्र करतं, जे शिक्षण आपल्याला विवेक देतं, योग्य काय अयोग्य काय हे समजून घेण्याची बुद्धी देतं, ते शिक्षण खऱ्या अर्थानं शिक्षण आहे असं मला तुमच्या या सगळ्या सांगण्यातनं कळलं. आणि एक धक्का पण बसला की आम्ही त्या प्रोसेसमधले नाही आहोत जिथे अनुभवाधारित शिक्षण होतं. आपण ही चर्चा या मुद्द्यावर थांबवणार आहोत,
पण ही चर्चा पुढच्या सत्रामध्ये आपण नक्की कंटिन्यू करू. Yes. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण पुढचा एपिसोडसुद्धा नक्की बघा, ज्यामध्ये एक्झॅक्टली अनुभवाधारित शिक्षण कसं राबवलं जातं आणि त्याची काय उदाहरणं आहेत. धन्यवाद.